झालेलो आहे चव्हाण शेंडे यांची भांग कशी करतात ते मला पण माहित नाही. पांडा जुना माणूस आहे. पांडा इकडे शरद आहेत, कापसे सर आहेत, सौरभ तयार होत आहे, बाबू शेंडे आहे, आपलं नागो आहे. पांडाला विचारायचं कशी भांग बनवते ती. हे पांडा सांग. बनेलवर आहे विचार करून ना, घाण लागते म्हणून बनेला आहे. पांडा सांग भांगला काय काय लागते. बडसूप लागते, सुंठ लागते, हा गांजा लागतो, बदाम, काजू, जायफळ, खसखस याचं सगळं मिश्रण करून आदल्या दिवशी भिजवून त्याला आंबवावं लागतं. त्यानंतर असं हे रोज आता येऊन पिळत बसलो आम्ही. असं दे काय जे आहे ते आहेच की. पिळायला लागते असं, त्याला 4 वेळा पिळायला लागतं. त्यानंतर त्याचा रस काढून गुळाच्या पाण्याने मिश्रण करून ते तयार करून भांग तयार होते. अजून शरदला विचारू डिटेल मध्ये. हे शरदला आजला शरदला आजला कापसे सरांना माहिती आहे. हो जेवढी माहिती आहे तेवढी सांगा. हो सर एक मिनिट आपण एक मिनिट कापसे सरांची बाईट आहे. आपण काय एडिट करणार नाही, आज फेकणार आहे. सांगा पहिली प्रोसेस कशी असते. प्रोसेस काय आता पांडू शेंडे, सौरभ शेंडे, ऋषिकेश शेंडे यांना सगळी माहिती आहे. सगळं साहित्य वगैरे घेऊन येतात हे लोक बाजारातून आणि रात्रभर चालू असतं त्यांचं काम. एकत्र सगळं मिश्रण करायचं, मिक्सरला बारीक करायचं, भिजत घालायचं, दुसऱ्या दिवशी गुळ वगैरे सगळं एकत्र बर्फ वगैरे टाकायचं. सगळं काम हे आता तरुण पिढी करते. याच्या अगोदर पोपट तात्या, तुमचे दत्तूआप्पा, चव्हाण फॅमिली बऱ्यापैकी एकत्र असायची. आता हे शेंडेने कार्यभार हातात घेतलाय आणि तरुण पिढी चांगल्या प्रकारे पुढे चालवते वारसा. बरं. आणि संध्याकाळी आपल्याला माहिती आहे, संध्याकाळी सगळे शेंडे चव्हाण सिद्धनाथ मंदिरापुढं पुरणपोळ्या नैवेद्य दाखवायला येतात. सासनकाठी वगैरे नाचून प्रसाद दाखवून सगळे भांग पिऊन घरी जाते. आणि अशा तऱ्हेने आपल्या चैत्र महिन्याचा शेवटचा दिवस अक्षय तृतीयेला आमची नाथबाबा भांग असते. हा प्रसाद देऊन सासनं नाचवून पूर्ण गावाला भांग आम्ही देतो. आणि अशा तऱ्हेने देव बोलवला जाते. आमचं नाथबाबाचं सगळं कार्यक्रम संपतो. धन्यवाद.